नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण शिकणार आहोत ट्रेंड म्हणजे काय. तर मार्केटमध्ये 3 प्रकारचे ट्रेंड असतात. एक म्हणजे अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि कन्सोलिडेशन. मार्केटमधील स्टॉक किंवा इंडेक्स कुठल्या ना कुठल्या तरी ट्रेंडमध्ये चालत असतात. तर मार्केटमध्ये ट्रेंडची दिशा ओळखणे हे खूप सोपे आहे. तर पहिला म्हणजे अप ट्रेंड. याची किंमत सतत वाढत असते. जेव्हा शेअरची किंमत वरच्या साईडला जात असेल तर त्याला आपण अप ट्रेंड म्हणतो. अप ट्रेंड नेहमी बुलिश असतो. तर चला आपण बघूया चार्टवर एक्झाम्पलसहित. तर आपण बघू शकता चार्टवर हा अप ट्रेंड आहे. तर अप ट्रेंड हा एकदम सरळ जात नाही, तर तो एकदम स्टेप बाय स्टेप जातो, त्याला अप ट्रेंड म्हणतात. तर इथे हाय दिसत असेल तुम्हाला लो, परत इकडनं वर गेलं मार्केट, परत खाली आलं. तर ह्या लोला जर या लोने ब्रेक केलं तर तो अप ट्रेंड होणार नाही, तर त्याला कन्सोलिडेशन म्हणतात. तर कन्सोलिडेशनचं आपण पुढे बघूया. तर हा आहे आपला अप ट्रेंड. आपण आता तो स्क्रीनवर बघत आहात, तर तो आहे डाऊन ट्रेंड. याची किंमत सतत कमी होत असते. जेव्हा शेअरची किंमत खालच्या साईडला जात असेल तर त्याला आपण डाऊन ट्रेंड म्हणतो. तर डाऊन ट्रेंड नेहमी बेअरिश असतो. तर यापुढे आपण अजून एक लास्ट म्हणजे शेवटचा ट्रेंड बघणार आहोत. तर त्याचं नाव आहे कन्सोलिडेशन ट्रेंड. तर अशा पद्धतीत मार्केट चालत असेल तर त्याला साईडवेज मार्केट असे म्हणतात. तर ह्या ट्रेंडमध्ये शेअरची व्हॅल्यू जास्त वाढत पण नाही आणि जास्त कमी पण होत नाही. तर हे आपण बघितले 3 प्रकारचे ट्रेंड. तर बेसिक ऑफ स्टॉक मार्केट हे बघण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तर ती बघू शकता. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.